आम्ही बारीक आहोत त्यामुळे आम्ही सगळं खाऊ शकतो, किंवा आमचं वजन वाढत नाही त्यामुळे आम्ही सगळं खाऊ शकतो. आता हे काहीही पदार्थ म्हणजे काय? पहिलं तर आपल्या आवडीचे गोड पदार्थ, केक्स, पेस्ट्रीज, स्वीट्स, बेकरी प्रोडक्ट्स, बिस्किट्स, चॉकलेट्स. त्यानंतर तळणाचे पदार्थ, घरी बनलेले आणि पॅकेज्ड किंवा बाहेरचे पदार्थ, आणि अति सॉल्ट असलेले पदार्थ, अति फॅट असलेले पदार्थ, प्रोसेस्ड पदार्थ. हे सगळे पदार्थ वजन वाढवतात, पण त्या व्यतिरिक्तही शरीराला खूप डॅमेजेस करतात. शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक सिस्टीमला, प्रत्येक फंक्शनिंगला हे पदार्थ अफेक्ट करतात. हे पदार्थ इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतात, त्यांच्या फंक्शनिंगला प्रॉब्लेम येतो, शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह रॅडिकल्स क्रिएट करतात, अनेक प्रकारचे टॉक्सिन्स टाकतात, ज्याने बॉडीला इंटरनली डॅमेज होत असतो. आता इथे वजनाचा कुठे प्रश्न आला आहे? कारण हे पदार्थ जाड्या व्यक्तीच्या शरीरात जेवढं नुकसान करणार आहेत तेवढंच नुकसान प्रत्येकाच्या शरीरात करणार आहे. पण हे असं वाटण्यामागचं मुख्य कारण जे आहे ते म्हणजे आपण आहाराला केवळ वजनाच्या चौकटीतून बघतो. पण आहाराचा हेतू हा केवळ वजनच आहे का? आपल्या शरीराला रोज व्हिटॅमिन्स हवे आहेत, मिनरल्स हवे आहेत, प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हवे आहेत, फायबर्स हवे आहेत, फक्त कॅलरीज नाही. सो बॉडी रिपेअर होण्यासाठी पौष्टिक आहाराची आवश्यकता आहे. आपले हॉर्मोन्स चांगल्या पद्धतीने फंक्शन करावे म्हणून पौष्टिक आहाराची आवश्यकता आहे. इम्युनिटी चांगली राहावी, हेअर चांगले राहावे, स्किन चांगले राहावं, लिव्हर, हार्ट, किडनी, मसल्स, जॉईंट्स, बोन्स, रक्तवाहिन्या क्लिअर राहाव्या म्हणून आपल्याला पौष्टिक आहाराची आवश्यकता आहे. सतत थकवा येणे, ॲसिडिटी होणे, केस गळणे, स्किन खराब होणे, ॲक्ने येणे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, तर फॅटी लिव्हर, हार्ट डिसीज, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस, मेटाबॉलिक डिसीजेस, हे काय फक्त आपल्याला ओव्हरवेट किंवा ओबेस पेशंट्समध्ये थोडी दिसतात. हेल्दी ईटिंग हे वजनासाठी नाही, ते आपल्या बॉडीच्या ऑप्टिमल फंक्शनिंगसाठी आहे. भरपूर खा, भरपूर व्यायाम करा. लेट्स रिफ्रेम इट. पौष्टिक आहार खा, भरपूर व्यायाम करा. बारीक जरी आहात तरी पौष्टिक आहार घ्या. कॅलरीज मोजण्याची किंवा कॅलरीज रिस्ट्रिक्ट करण्याची आवश्यकता नाही. आजार नाही तर आहार बदलायची गरज नाही. पौष्टिक आहार काही आजार झाल्यानंतर घेण्याची पनिशमेंट नाही आहे, बॉडीची रिक्वायरमेंट आहे. मग दिवसातनं 1 वेळा खा, दिवसातनं 2 वेळा खा, दिवसभर थोडं थोडं खा, कुठल्याही पद्धतीचा डाएट फॉलो करा. आपलं वजन जास्त असू दे, कमी असू दे, कमी वयाचे असू दे, जास्त वयाचं कोणी असू दे, प्रत्येकाला पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे. फक्त बारीक असेल, मुलं असतील किंवा ॲथलीट असेल तर आपल्याला कॅलरीज रिस्ट्रिक्ट करण्याची आवश्यकता नाही. एक्स्ट्रा कॅलरीज आपल्याला हेल्दी पदार्थातून सुद्धा घेता येतात. त्यासाठी आपल्याला हे जंक पदार्थ जे शरीराला इतर पद्धतीने डॅमेज करतात ते घेण्याची काहीही गरज नाही. याचा एक अपोजिट साईड पण आहे. आजकालचं थोडंसं दिसण्याच्या बाबतीत जे फॅड आहे त्यामध्ये अनेक फिमेल्स, स्पेशली फिमेल्स, स्वतःला खूप स्टार्व्ह करतात. अति कॅलरी लिमिट करण्याच्या, अति रिस्ट्रिक्शन करायचं, खायचं नाही किंवा खूप खूप उपाशी राहायचं, हे बॉडीला तितकंच डॅमेजिंग आहे. सो पौष्टिक प्रत्येकाची गरज आहे.